नमस्कार शिक्षक हो. आत्तापर्यंत आपण विद्यार्थ्यांना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची ओळख करून देऊन बेरजेची सुद्धा ओळख करून दिली आहे. आज आपण वजाबाकीच्या चिन्हाची ओळख करून देऊन 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी इयत्ता दुसरीच्या मुलांना कशी शिकवायची ते पाहणार आहोत. लहान मुलांसाठी वजाबाकी ही थोडी अवघड वाटू शकते, पण गाणी, गोष्टी, खेळ वापरल्यास मुले खेळता खेळता सहज शिकतात. सर्वप्रथम मुलांना वजाबाकी म्हणजे काय याची माहिती व वजाबाकी का करावी लागते याची माहिती गोष्टीतून करून द्यावी. गोष्ट: चिंगीच्या बागेतली वजाबाकी. चिंगी नावाची एक छोटी खारुताई होती. तिला बागेत खेळायला खूप आवडायचं. एके दिवशी तिने बागेत जाऊन बदाम जमा केले. सुरुवातीला तिच्याकडे 4 बदाम होते. ती आनंदाने म्हणाली, माझ्याकडे 4 बदाम आहेत. मग तिची मैत्रीण मोनू आली आणि म्हणाली, चिंगी, मला 1 बदाम देशील का? चिंगीने 1 बदाम तिला दिला. आता चिंगीने बदाम मोजले तर उरले 3. थोड्या वेळाने चिंगीचा भाऊ आला. तो म्हणाला, मला 2 बदाम हवे आहेत. चिंगीने त्याला 2 बदाम दिले. आता चिंगीने पाहिले तर उरला 1. शेवटी एक छोटासा ससा आला आणि म्हणाला, मला 1 बदाम खायला देशील का? चिंगीने तो बदाम त्याला खायला दिला. चिंगीने पाहिले तर काही नाही उरले. काही नाही उरले म्हणजेच 0. चिंगी हसून म्हणाली, बघा, 4 पासून हळूहळू कमी होत 0 पर्यंत आले. हीच तर वजाबाकी. अशा पद्धतीने शिक्षकांनी मुलांना 0 ते 4 पर्यंतची वजाबाकी शिकवली तर त्यांना ही क्रिया खेळकर व सोपी वाटते. हीच क्रिया आपण गाण्यातूनही शिकू शकतो. वजाबाकीचे गाणे: वजा वजा वजाबाकी कमी होत जात रे, मोजून नीट बोटावर उत्तर लगेच येत रे. 4 चिमुकले दिवे उजळले सारे, 4 मधला 1 विजला उरले 3 बघ रे. 3 फुगे महान उडतात किती छान, 3 मधला 1 फुटला उरले 2 लहान. 2 गोड लाडू वाटते आपली लेक, 2 मधला 1 दिला उरला फक्त 1. 1 छोटा तारा लागला हलू, निखळला तोही तेव्हा 0 उरलं बोलू. 0 म्हणजे काही नाही, गायब सारा माल, परत मोजू कमी करून घेऊ पुन्हा ताल. माझ्या हातात 4 पेरू आहेत. हातातून 2 पेरू बाजूला काढले. 1, 2. तर माझ्या हातात किती पेरू शिल्लक राहिले? म्हणजेच काढून टाकणे, कमी होणे म्हणजेच वजाबाकीची क्रिया करावी लागणार. त्यासाठी वजा हे चिन्ह वापरावे लागते. या चिन्हाला वजाबाकीचे चिन्ह म्हणतात. मुलांना प्रत्यक्ष खेळात सहभागी करून घेऊन वजाबाकीचे दृढीकरण करता येईल. खेळ नंबर 1, खडू खेळ. 4 खडू हातात ठेवून शिक्षक 2 खडू मागे लपवतील. मुलांनी उरलेले खडू मोजून सांगायचे की शिक्षकांनी हातात किती खडू लपवले असतील. म्हणजेच 4 वजा 2 बरोबर 2. 4 वजा 2 बरोबर 2. या पद्धतीने. दुसरा खेळ आहे ताटामध्ये कप ठेवून उचलणे. आपण ताटामध्ये याप्रमाणे 4 कप ठेवलेले आहेत. 4 पैकी हा 1 कप उचलला, बाजूला ठेवला, तर ताटामध्ये किती कप शिल्लक राहिले? 1, 2, 3. म्हणजेच 4 वजा 1 बरोबर 3 उरले. त्यानंतर पुन्हा 1 कप उचलला आणि बाजूला ठेवला. आता ताटामध्ये किती कप शिल्लक राहिले? 1, 2. म्हणजे आता काय झाले? 3 वजा 1 बरोबर शिल्लक राहिले 1 आणि 2. 2 शिल्लक राहिले. या पद्धतीने वस्तू ठेवून आपण 1-1 काढून घेऊन त्याप्रमाणे वजाबाकीचा खेळ खेळता येईल. हा खेळ आपल्याला खूप मनोरंजक वाटेल. याप्रमाणे आपल्याला खेळातून, गाण्यातून, गोष्टीतून वजाबाकीची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये उतरवता येईल. धन्यवाद.